नमस्कार. पण म्हणतात ज्या वेळेला बाबाजीने तपसाधना करून भगवान शिव परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यानंतर जातेगावला गेले, तर जातेगावच्या पिनाकेश्वराला बाबाजी 108 प्रदक्षिणा करायचे. किती? 108 प्रदक्षिणा करायचे आणि भगवंताला प्रणिपात करायचे. म्हणून बाबांच्या जीवनात प्रणिपात भक्ती होती. स्तुती तर बाबाजी त्रिकाल विधी घ्यायचे. विधीमध्ये सर्व भगवान शिवाची स्तुती आहे, स्तोत्र आहे. म्हणून भगवान परमात्म्याला प्रणाम, भगवान परमात्म्याची स्तुती आणि भगवान परमात्म्याची उपासना जर म्हटलं तर बाबाजी म्हणायचे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री 12 वाजता असे 4 वेळेला. किती वेळेला? 4 वेळेला नागेश्वराची पूजा करायची. प्रणिपात, स्तुती, सर्व कर्म समर्पण. आणि जे काही अशा प्रकारचं कर्म झालं तर बाबाजी तर भगवान परमात्म्याला समर्पित करायचे. आपण केलं तर म्हणतो मी केलं, नाही का? मग आपल्यात आणि भक्तात हात फरक आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्महरी. किंवा बाबाजी थोडक्यात म्हणायचे जे काही झालं ते भगवान परमात्मा तुमच्या चरणी समर्पित. जे झाले हरी तुम्हा ते समर्पण. भगवान शिव परमात्म्याला समर्पित करायचे. प्रणिपात, स्तुती, सर्व कर्म समर्पण चरणाचे. आणि त्या ठिकाणी उपासना. आता महिला लक्ष देऊन आहे का इकडं? तिकडं काही कोणी आलं का? सोयरा, पाहुणा, महादेव, लक्ष द्या सगळ्यांनी. 6 तारखेला. किती तारखेला? मागच्या वेळेस सांगितलं होतं ना. किती तारखेला? काय परवा सांगा बरं. कोण सांगतं? लाजू नका. 6 तारखेला आराद्रा नक्षत्र आहे. शिवपुराणात असं वर्णन आहे. आराद्रा नक्षत्राच्या दिवशी जो शिवपूजन करेल त्याला 100 शिवरात्री पूजनाचं पुण्य प्राप्त होईल. म्हणून 6 तारखेला आराद्रा नक्षत्र आहे. संध्याकाळी आपण आपल्या या आश्रमावर जसं अनुष्ठान सामुदायिक पूजन ठेवतो ना माता भगिनीचं, तसं सामुदायिक पूजन या ठिकाणी ठेवूया. सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं त्या पूजनासाठी यायचं आहे. बरोबर आहे ना? तारीख 6 तारीख कनिष्ठ चाले. सर्वांनी यायचं आहे. कारण एवढं मोठं पुण्याचं संचय, एवढा मोठा पुण्याचा साठा, एवढं पुण्याचं माप, एवढं पुण्याचं तुम्हाला अशा प्रकारचं आणि हा लाभ होणार आहे. म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त, ज्यांना इथं येणे शक्य झालं नाही त्यांनी मग आपल्या घरी अभिषेक करा, विधीचा पाठ करा, अभिषेक पात्र लावा किंवा गावातल्या मंदिरात करा. पण एकत्र जर येऊन आपण जर केलं सगळ्यांनी तर मग, आणि संतांच्या सान्निध्यात ज्या ठिकाणी गोशाळा आहे, शिवमंदिर आहे, पुण्यसलीला पूर्णमेयाचं तीर आहे, अशा ठिकाणी केलं तर अजून पुण्य. तो पर्व काळ खूप मोठा अशा प्रकारचा पर्व काळ आहे. म्हणून बाबाजी उपासना 4 वेळेला उपासना करायचे. कथा श्रवण. बाबाजींच्या जीवनात बाबाजी कधी तब्येत बिघडली तर म्हणतात एकनाथी भागवताच्या 5 तरी वाचायचे आणि त्याचा अर्थ वाचून निरूपण करायचे. किती आजारी असले किंवा तब्येत कमी जास्त असली, बाबाजींच्या चरित्रात जर कधी आपण बघितलं, वाचन केलं, श्रवण केलं, 700 ओव्या बाबाजींच्या एकनाथी भागवताच्या पाठ होत्या. किती? काही संत महात्म्याच्या मुखातून ऐकलं 500, 550, काही 700. पण एवढ्या होणं 500 करणं सोपी गोष्ट आहे का? संपूर्ण श्रीमद भगवद्गीता बाबाजींची पाठ होती. 6 श्लोक. पंचरत्न हरिपाठ पाठ होता. म्हणजे नित्यानं बाबाजी एकनाथी भागवत वाचायचे, म्हणजेच कथा. म्हणून बाबाजींच्या जीवनामध्ये कथा हे एक भक्तीचं होतं. प्रणिपात, स्तुती, सर्व कर्म समर्पण, चरणाचे स्मरण आणि कथा श्रवण. आदरणीय आपले गुरुबंधू वालसा येथील सरपंच नारायण पाटील पोटे आताच वृंदावनला 5 दिवस श्रीमद भागवताचं रसपान करून त्यांना मी म्हटलं तुम्ही खूप परिक्रमा केल्या नाही का? महाराष्ट्रामधील पंचज्योतिर्लिंग म्हणा, अष्टविनायक म्हणा, 4 पीठं म्हणा, नर्मदा परिक्रमा, समर्थ रामदास स्वामी स्थापित 11 मारुती. म्हटलं जर आपल्याच परिवारातले महात्मा अरुणगिरी महाराज जाणारे गोवर्धन परिक्रमा तुमची बाकी आहे. मागच्या वर्षी गिरनार परिक्रमा करून आले, 48 काहीतरी किलोमीटर आहे. त्यांची तेवढीच राहिली तर आत्ताच ते आले. त्यांचंही सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करूया. आणि लगेच आता 8 डिसेंबरला ही आपल्याला ऐकणे सर्वांना जगन्नाथपुरी यात्रेसाठी जायचं आहे. एक गाडी पूर्ण बुक झाली, 50 सीटाची गाडी आहे.
पूज्य बाबाजींनी आपल्याला 100 भक्तांची परवानगी दिलेली, म्हणजे 2 गाड्याने, एका गाडीत 50 बसतात, 10 सीटं झाले, अजून 40 सीटं झाले, म्हणजे आपल्याला दुसरी गाडी त्या ठिकाणी बुक करून येता येईल. ज्यांना ज्यांना यायचं असेल देवा तर नाव देऊ शकता. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जीवनामध्ये आपण काही गोष्टी केल्या पाहिजे. तीर्थवर्तने मधरी रे करुणा, शांती दया पावना हरी करी. म्हणून बाबाजी हे परमशिव भक्त होते. अर्थातच बाबाजी त्या ठिकाणी शिवभक्ती बाबांच्या जीवनात होते, म्हणून बाबांच्या नावापुढं आपण नेहमी बाबा म्हणतात. शिवस्वरूप एवढी भगवान शिवाची साधना आणि उपासना बाबाजींनी केली की भगवान शिवाचं रूपच बाबाजींना प्राप्त झालं. म्हणून भजनामध्ये वर्णन आहे, शिव स्वयंभो शिव स्वयंभो हे गुरुदेवा, भक्तांना हो दर्शन द्यावा. डम डम डमरू वाजवीत या जनार्दन देवा, हो या जनार्दन देवा, देवा या जनार्दन देवा. शिव शंभो हे गुरुदेवा, भक्ताला हो दर्शन द्यावा. डम डम डमरू वाजवीत, डम डमरू वाजवीत देवा देवा या जनार्दन देवा, देवा या जनार्दन देवा. आतुरले ते भक्त सर्व, आतुरल्या नर नारी देव, आतुरल्या नर नारी. वृक्ष वेली आतुरली ती धरणी, आतुरली ती धरणी, देवा या जनार्दन देवा, देवा या जनार्दन देवा, देवा या जनार्दन देवा. म्हणून बाबांच्या जीवनामध्ये शिवभक्ती होती. बाबाजीने शिवभक्तीचाच जीवनभर प्रचार आणि प्रसार केला. आश्विशुद्ध ललित पंचमीला 24/9/1914, 24 सप्टेंबरला बाबाजींचा जन्म बाबाजींच्या आणि आजोळी टापरगाव या ठिकाणी अशा प्रकारचा झाला. लहानपणातच बाबाजींची जी ओढ होती ही शिवभक्तीकडे होती. सकाळी उठले की शिवना नदीमध्ये स्नान करायचे, वालुकामय पिंड बनवायचे, त्या पिंडीची अशा प्रकारची पूजा करायची. म्हणतात वाळूची जर पिंड करून जर आपण पूजा केली, शिवस्वरूप कैलासवासी नारायणदेव बाबा म्हणायचे, त्या पिंडीमध्ये जेवढे काही कण असतील वाळूचे तेवढे शिवलिंगाची पूजा करण्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. एक वेळेला आम्ही सहज 2015-16चं कुंभमेळ्याचं बाबांच्या आज्ञेस्तव 1 महिना तिथे सेवा केली. कुंभमेळा संपला, बाबाने सांगितलं आता सामुदायिक स्नान आहे नाशिकला या. तिथलं सर्व भक्तमंडळ सोबत आवरून निघालो. आदरणीय आमचे कुशार साहेब, आदरणीय कुशारताईंनी बोलवलं त्यांच्या घरी, पूजन वगैरे केलं. त्यांच्या देवालयात भगवान महाकालेश्वराची एक प्रतिमा म्हणजे फोटो एका संतांनी दिलेला होता. त्यासमोर छोटीशी एक पिंड बनवली होती. आम्ही विचारलं, ताई म्हटलं ही पूजा म्हणाली सद्गुरू नारायणदेव बाबांनी सांगितली, तेव्हापासून आम्ही आणि दर प्रदेशला वगैरे वालुका पिंड करून पूजा करतो की जेवढे काही कण आहे त्या पिंडीमध्ये तेवढे शिवलिंगाची पूजा करण्याचे पुण्य प्राप्त होतं. म्हणून येणाऱ्या आणि 6 तारखेला आपण जे सामुदायिक पूजन ठेवलं त्या दिवशी जास्तीत जास्त महिलांनी आणि वालुकामयच पिंड बनवायचे, वाळू आणायचे एक पाट, त्याच्यावर पिंड बनवायचे आणि ग्लास आणा असं
शिवलिंग बनवून घ्यायचं. ज्यांना नाही, ज्यांच्याकडे नर्मदेश्वर असेल, शिवपिंड आणलेले ओंकारेश्वरून, तेही आपल्याला चालू शकेल. म्हणून बाबाजी भगवान शिव उपासना लहानपणामध्येच भगवान शिव प्रभूजी उपासनेकडे बाबांजींची ओढ होती. लहानपणातच भगवान शिवाच्या भक्तीकडं ओढ असल्यामुळं बाबांच्या जीवनात शिवभक्ती अशा प्रकारचे रुजत चालले. धन्य तुमची शिवभक्ती, धन्य तुमचा उपदेश. हो हो बालपणी पाणी घाले अंधार केसा. हो बाल बाबा जय हो. बोला बोला जय जय जनार्दन. आणि बोला बोला जय जय जनार्दन. शिवभक्ती होती. बाबाजींनी बघितलं की भक्तीचे आचार्य हनुमानजी म्हणतात की बाबाजी 11 गावच्या मारुतीला जाऊन पाणी घालून दर्शन करून यायचे. बसलेल्या सर्व माता भगिनी असतील. घरामध्ये आई म्हणजे सुसंस्काराचं केंद्र आहे. म्हणून आईने आपल्या प्रत्येक मुलाला शिकवलं पाहिजे, सकाळी स्नान झालं की हनुमान चालिसाचा पाठ कर. गावात हनुमंताचं मंदिर असेल, लोटाभर जेल हनुमानजीला घालवणे, दर्शन करवणे. कारण हनुमानजी ही विद्येची देवता आहे, बलाची देवता आहे. म्हणून आपल्या मुलांना बलाची गरज आहे, बुद्धीची गरज आहे. बल बुद्धी विद्या देहो मोही हरहो कलेश विकार. म्हणून बाबाजींनी शिवभक्ती केली, हनुमानजीची ही भक्ती अशा प्रकारची केली. बाबा यांच्या वडिलाचं नाव होतं आप्पा पाटील उगले, आईचं नाव होतं माळसा माता. म्हणून मोठी जी आरती आहे आपली, त्या आरतीमध्ये सर्व बाबाजींचं चरित्र आणि 9 चरणात आलेले बरं का. भोपाळीसुद्धा 9 चरणाची, मोठी आरतीसुद्धा 9 चरणाची. हरिपाठाची माऊलींनी रचना केली लिंबाजी. 9 चरणानंतरच स्टॉप होतो. 9 अभंग झाले की रामकृष्ण हरी जय जय राम आहे की नाही. परत 9 चरण झाले म्हणजे 9 अभंग झाले की परत विठोबा रुक्मिणी आहे की नाही. परत 9 अभंग झाले की ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान. पसायदानाचे ओव्यासुद्धा 9 आणि ज्ञानेश्वरीच्या संपूर्ण ओव्यासुद्धा 9000. म्हणून असे 9 आणि ओव्यामध्ये 9 अशा प्रकारच्याच. आणि त्या ठिकाणी आरतीचे 9 चरण आहेत. भोपाळीची सुद्धा 9 चरण आहेत. दररोज आम्ही सकाळी आमच्या विद्यार्थ्यांना भोपाळीच्या माध्यमातून थोडं चरित्र सांगितलं. बाबाजींच्या जीवनात जी भक्ती होती, ती भक्तीचे अनेक जरी अंगे असले तर प्रामुख्यानं 2 अंगाचा आपण चिंतन विचार करू. एक आहे सकाम भक्ती, एक आहे निष्काम भक्ती. की भगवान परमात्म्याकडं भक्तीच्या मोबदल्यात काहीतरी मागणं, इच्छा करणं, त्या भक्तीच्या मोबदल्यात त्याला म्हणतात सकाम भक्ती. आजी गेल्या वारीला, देवाच्या पुढं उभं राहिलं हे पांडुरंगा. खूप दिवस झाले मुलाच्या लग्नाला पाळणा हलत नाही, एक नाही नातो उद्या. म्हणजे मागणं कसं झालं, सकाम भक्ती. आणि बाबाजीने जीवनात भक्ती केली निष्काम भक्ती, की ज्या भक्तीच्या बदल्यात कोणत्याच प्रकारचं भगवंताकडं मागणं नाही, त्याला म्हणतात निष्काम भक्ती. म्हणून आरतीच्या प्रथमच चरणात वर्णने आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीचे. जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीचे. पुत्र माळसा स्वामी जनार्दन, पुत्र माळसा स्वामी जनार्दन. जागी उठी जाते जनार्दन, जागी उठी आरती. आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीचे. जय जय आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनीचे. जन्मभूमीच्या पुनीत वसते असे दरे गाव. जन्मभूमीच्या पुनीत वसते असे दरे गाव. पवित्र गेला परिसर जानी, पवित्र गेला परिसर जानी. पाडून
प्रभा आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनिचे आरती निष्काम यतिवर मौनगिरी मुनिचे. चरित्र जरी आपल्याला माहिती असलं तरी पुन्हा पुन्हा ऐकणं श्रोत्याला पुण्य प्राप्त होत असतं. चरित्र जरी वक्त्याला माहिती असलं तरी पुन्हा पुन्हा वक्त्यानं सांगणं वक्त्यालाही पुण्य प्राप्त होत असतं. म्हणून या ठिकाणी बाबाजी हे यतिराज अशा प्रकारचे होते. बाबाजींना नागाबाबांनी ज्या वेळेला दीक्षा दिली त्यावेळेला बाबाजींचं नामकरण केलं होतं मौनगिरी. बाबाजींच्या जीवनामध्ये मुनींच्या जीवनाचे काही सद्गुण असतात ते संपूर्ण अशा प्रकारचे होते. पुढे वर्णन आहे, आपण चिंतन बघितलंच की बाबाजींच्या आईचं नाव म्हाळसा माता, वडिलाचं नाव अप्पा पाटील. बाबाजींच्या घरी 100 एकर शेती होती, 12 गावचे पोलीस पाटील किती सांगा मला, केवढं मोठं ऐश्वर होतं. एवढं मोठं ऐश्वर असतानासुद्धा बाबाजींच्या जीवनात ही त्यागवृत्ती होती. कोणत्याही प्रकारचे मौल्यवान रत्न मौल्यवान दागिने हे बाबाजी परिधान करत नव्हते. त्याने नाहीतर बघा तुम्ही श्रीमंत असेल तर श्रीमंताने घालू नये असं नाही, पण त्या श्रीमंतीमध्ये असून बाबांच्या जीवनात त्याग होता. त्यागी वृत्ती अशा प्रकारची होती. बाबाजी जटा वाढवायचे त्या ठिकाणी आणि केसव त्याग मूर्ती मौनगिरी त्याग मूर्ती मौनगिरी साधना करी अंदर सूली नागेश्वरी अंदर सूली नागेश्वरी शिवालयी शोधिले सद्गुरु चरणी सुमरले वाहिले सद्गुरु बाबांच्या जीवनामध्ये कायिक तपसाधना होती, वाचिक साधना होती, मानसिक तपसाधना होती. दररोज सकाळी उठले बाबा स्नान झालं की दहेगावच्या पूर्ण त्या नगरीला नगर प्रदक्षिणा करायचे. प्रभात झाली उठा झड करी उठले मौनगिरी प्रभात झाली उठा झड करी उठले मौनगिरी हसनावरती बैसोनी स्वामी हसनावरती बैसोनी स्वामी झाले संजीवनी आणि गायत्री झाले संजीवनी आणि गायत्री त्या मंत्राची धून गुणी त्या मंत्राची धून जनते जागी होई प्रारंभामुचा प्रभात काळी शिवनामे होई प्रारंभामुचा प्रभात काळी शिवनामे होई. संत महापुरुष या ठिकाणी जन्म घेतात ते सर्व निवड करूनच येत असतात. पवित्र माळसा मातेची कोस, पवित्र ते कुळ, पवित्र अशा प्रकारची ती भूमी संताच्या येण्याने सुद्धा पवित्र होते. म्हणून जन्मभूमीच्या पुणित वसती असे देगाव. संत सुद्धा वर्णन करतात, पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. अशा पवित्र कुळामध्ये पवित्र भूमीमध्ये संत जन्म घेत असतात. म्हणून त्या संताच्या येण्यानं काही असतील त्या भूमीमध्ये दोष तर ते सुद्धा निघून जातात. ती भूमी पवित्र होते. पवित्र केला परिसर ज्यांनी पाडून दिव्य प्रभाव. म्हणून त्या महापुरुषांच्या येण्यानं त्या महापुरुषांच्या तपसाधनेनं त्या दिव्यत्वानं त्या भूमीमधील काही दोष असतील ते निघून जातात. ती भूमी अशा प्रकारचे पवित्र होते. लहानपणामध्येच अध्यात्माचे धडे देणं हे आईचं कर्तव्य असतं. ते कर्तव्य आमच्या पुण्यश्लोक माळसा मातेने निभवलं.
बाळपणीच्या शिवनामाचे बाळकडू पाजेले, माय माळसा पाटेल सकुळा कडसा तडविले. म्हणून म्हटलेले जित्या हाती पारण्याची दोरी आहे की नाही, तीच जगाला उद्धारी. म्हणून एवढं माता भगिनीमध्ये सामर्थ्य आहे. जसं मडक्याला आकार देण्याचं काम कुंभार करतो, तसं मुलांना घडवण्याचं काम आमच्या आयोसाहेब जिजाईने छत्रपती शिवाजी महाराज घडवले नाही का. सुनीता मातेने त्या ठिकाणी अशा प्रकारचे, त्या ठिकाणी ध्रुव बाळ अशा प्रकारचे घडवले. कयादेने भक्त प्रल्हाद घडवले. अगदी त्याचप्रमाणे म्हाळसा मातेने राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलींना त्या ठिकाणी अध्यात्माचे धडे अशा प्रकारचे बाळपणामध्ये दिले. बाबांच्या जीवनामध्ये बाबांना अध्यात्माचं त्या ठिकाणी गोडी लागली, छंद लागला. हनुमानजीचं आपण चिंतन बघितलं. बाबाजींनी हनुमानजीचीही उपासना केली. नंतर बाबाजींचं मन काही घरामध्ये रमेना. नेहमी बाबाजी म्हणायचे म्हाळसा मातेला, आई मलाही तपसाधना करून भगवान परमात्म्याचं सगुण रूपामध्ये दर्शन घ्यायचं आहे. म्हणून बाबाजींनी दहेगाव सोडलं, श्री क्षेत्र अंदरसुल या ठिकाणी आले. त्यागुन ग्रह संसार शोधिती हरिहर प्रभू मेवा. बाबाजींच्या जीवनात, बाबाजींच्या चरित्रात जर आपण बघितलं, बाबाजीने हरिहरामध्ये कधी भेद केला नाही. अंदरसुलला तपसाधनेची जागा निवडली. नागेश्वराच्या पवित्र अशा प्रकारच्या परिसरात त्या ठिकाणी 2 प्राणगुफा तयार केल्या, ध्यान मंदिर तयार केलं. एका बाजूला ध्यान मंदिर केलं. आपण ज्यावेळेला दर्शनाला जातो उजव्या हाताला वर दत्त भगवंताची स्थापना, खाली बाबाजी त्या ठिकाणी जपानुष्ठान करायचे. डाव्या बाजूला जाताना डाव्या बाजूला व ते पांडुरंगाची स्थापना केली आणि खाली ध्यानघर. बाबाजींच्या कृपेने आम्हाला ते भाग्य लाभलं. अंदरसुद्धा अनुष्ठान केलं. एक तिथे बाबा होते पुजारी, ते म्हणाले इथं बाबाची साधना करायचे. म्हटलं त्या जागेवर जाण्याचा आपला अधिकार नाही, त्या जागेला वंदन करावं ना आपण पवित्र व्हावं. पण ते म्हणाले काही हरकत, तुमची इच्छा असेल तुम्ही जाऊन बसू शकता. म्हटलं हां, आम्ही त्या जागा आमच्यासाठी वंदनीय आहे. परंतु त्या ठिकाणी बाबाच्या आज्ञा घेऊन गेलो आम्ही. 5 माळे जप केला. ज्या ठिकाणी बाबाजीने साधना केली होती श्री क्षेत्र अंदरसुल्ला. म्हणून एवढ्या ऊर्जा, एवढे स्पंदने अंदरसुल्ला एवढ्या दिव्य दिव्य अनुभूती आल्या. आजही बाबाजी आहेत. अनुष्ठानला जाण्यापूर्वी आम्ही एक स्वप्न पडलं होतं आम्हाला की दररोज आम्ही विधी होईपर्यंत स्फटिक शिवपिंड आम्हाला बाबाजींनी घेऊन दिली होती. मला वाटतं 2002-03ला रामेश्वरला. तेव्हापासून त्रिकाल विधी घेताना अभिषेक लावण्यास हवे की स्वप्नामध्ये असं स्वप्न पडलं की त्या अभिषेक पात्रामध्ये एक छोटीशी नागदेवता आहे. जगनभूमाच्या सोबत होते आमचे गजानन सरपंच होते, घुशिंगे, अजून 2-3 काही विद्यार्थी होते. बरोबर ते स्वप्न पडलं. म्हणलं हे तर आपल्या पात्रात निघालं नाही. तिथं अंदरसुद्धा आम्ही अभिषेक केला वगैरे ना, जेल टाकायला लागलो होतं. जगनभवन बाबाच्यात बघा म्हणजे छोटीसे नागदेवता दिसते. पण एवढी जागृत भूमी ते. उन्हाळ्याचे दिवस होते. आम्ही दिवसभर जप करायचो त्या ठिकाणी संत निवासमध्ये. रात्रीला समोकळ्यामध्ये झोपायचं, गरमी व्हायची. सकाळी बरोबर 3-3:30चा वेळ आम्ही आराम करत असताना बाबाजींचा जो साधक अवस्थेमध्ये बघितलेला फोटो होता, असे बाबाजी जाऊ लागले आणि कोणीतरी दुसरे बाबा आले. ते म्हणाले काय मध्ये झोपले, उठा येईल ना. तर बाबाजी म्हणाले नाही, ते अनुष्ठान करू लागले, झोपू द्या. उठलो आम्ही तर पाहिलं 3:30 वाजून काही मिनटं झालेले होते. तेव्हाच असं वंदन केलं देवावर. नंतर बाबाजींचं एक ना ते भागवत वाचताना तो साधक अवस्थेतील फोटो बघितला. म्हणून आजही आपली श्रद्धा जर असेल, आपली भक्ती असेल तर बाबांचे दर्शन होऊ शकतात. असे 2-3 प्रसंग जीवनामध्ये. जातेगावला मी अनुष्ठान केलं, पिनाकेश्वरला. तिथे गेलो. वरती गाडी जात नव्हती. रात्री पाऊस सुरू झाला. म्हणलं ही गाडी राहू द्या. रथाची गाडी होती आणि बाबाची गाडी होती. म्हणलं आपल्याला आरामापुरतं बेड घ्या, बाकी सगळं सकाळी आणा. काय आणायचं, गॅस टाकी आणा, शेगडी आणा. गेलो तर आम्हाला येऊ दे ना. 2 दिवसापूर्वी चोरी होईल होती. ठेवतो म्हणून कुठले काय. आम्ही परमश्रद्धे स्वामी माधवगिरी बाबांचं नाव सांगितलं. म्हणलं आम्ही बाबांचे सेवेकरी आहो, जालना परिसरात सावरगावला राहत अनुष्ठानला. तेव्हा त्यांनी कुठं आम्हाला येऊ दिलं. तिथंही एक स्वप्नदृष्टांत झाला की काही भक्त दर्शन घेऊ लागले बाबांचं. आणि आम्ही दर्शनाला गेलो. बाबांचं असं चरणाचं दर्शन घेतलं आणि हळू थोडे पाय दाबून बघितलं. गर्दी कमी होते. म्हटलं असे कापसासारखे बाबांचे मऊ पाय लागले. आता आपण बाबाला बघितलेलं नाही, पण परमश्रद्धे स्वामी माधवगिरी बाबांनी सांगितलं असं स्वप्नदृष्टांत पडलं. खरंच बाबांचे पाय मऊ होते का. बाबाजी म्हणाले खूप एकदम असे मऊ होते.
म्हणजे हा दुसरा प्रसंग. अशा अनेक अनुभूती बाबाजींच्या आहेत. तांब्याला आम्ही गेलो, तिथे अनुष्ठान केलं गोदावरी किनारी. रात्री सगळे भक्त यायचे गावातले. दरेगावचे बाबा म्हणून होते, ब्रह्मलीन झाले, ते पूजा करायचे वयोवृद्ध होते. गावातले भक्त केले की सामसम 7 नंतर कोणी नसायचं. एक पिंपळ वृक्ष होता, तिथं आम्ही जप करत बसायचो. जपाला बसलो, 1 तास कोणीकडे निघून गेलं समजायचं नाही. म्हटलं या जागेमध्ये एवढं ध्यान लागतं, कुठं वेळ जातो समजत नाही. मग अनुष्ठान संपल्यानंतर काही भक्तांनी विचारलं, ते म्हणाले कायम बाबाजी विधीपूजा झाली की डोली आणायचे आणि या पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचे आणि बाबाजी ते बसायचे. म्हणून देवा बाबाजींचं ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य झालं ते पूर्ण अशा दिव्य भूमी. आम्ही